हॅलो एव्हरीवन. शिरपुंजे भैरव गट्टे कात्राबाई ह्याचा जो ट्रेक ब्लॉगचे पहिले 2 पार्ट मी ऑलरेडी अप केले आणि बऱ्याच मित्रांच्या त्याच्यावरती खूप चांगले सजेशन्स आले, इनपुट्स आले. पहिले तर म्हणजे पार्ट 1 आणि पार्ट 2 मी लास्ट वीक असेच रात्रीच्या वेळेस वगैरे रेकॉर्ड केले. त्यामुळे त्याच्यामध्ये ऑडिओ सुद्धा बराच कमी आहे आणि माझ्याकडे असा प्रोफेशनल सेटअप सुद्धा नाही आहे मायक्रोफोनचा. त्यामुळे तो ऑडिओ बराच कमी आला. त्यामुळे बऱ्याच जणांचे सजेशन्स आले की काय करता येऊ शकतं. इवन सारंग आणि रोहित त्या दोघांनी गार्मिन मध्ये अजून काय दाखवता येऊ शकतं हे सुद्धा दाखवलं. सो मी ते नेक्स्ट टाइम पासून किंवा आता थोडंसं इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतो. ऑडिओ चांगला येण्यासाठी इवन राहुल दादा जो आहे त्याचं, राहुल बुलबुले, त्याचं युट्यूब चॅनल सुद्धा आहे, बाबा भटकंती. तर त्याने ऑलरेडी असे बरेच व्हिडिओ केले, त्यामुळे त्याने सुद्धा बरेच काही इनपुट्स दिले. सो ते पण थोडे इम्प्लिमेंट करायचा ट्राय करतो. पार्ट 1 आणि पार्ट 2 एक थोडक्यात रिव्हिजन म्हणजे 14 आणि 15 जानेवारी 2023 चा हा ट्रेक होता. पहिल्या दिवशी आम्ही शिरपुंजे भैरव केला, त्यानंतर घनचक्कर केला, घनचक्कर नंतर गवाळदेव झाला. गवाळदेव नंतर आम्ही थोडंसं पाणी बघितलं कुठे मिळेल. थोडी रिस्कच होती, पण आमचे वाटाडे जे होते ते खूपच मस्त त्यांनी सजेशन दिलं कुठे मिळू शकतं आणि लकीली आम्हाला तिथे पाणी मिळालं. मग तसंच आम्ही कात्राबाईच्या अलीकडे जी खिंड आहे त्याच्या अलीकडे हिरडीची खाच म्हणून जागा आहे, जी लोकल लँग्वेज मध्ये त्याला हिरडीची खाच असं नाव आहे. तिकडे आम्ही टेंट टाकला. टेंट वगैरे टाकल्यानंतर आम्ही सनसेटला गेलो आणि सनसेट नंतर रात्री हा फोटो आहे. सनसेट नंतर रात्री मग जेवण केलं आणि आम्ही तिथे झोपलो होतो. सो नेक्स्ट डे आमचा प्लॅन असा होता की शक्य तितक्या लवकर सनराईज साठी कात्राबाईवर जायचं. हा तो अं, खिंडीच्या अलीकडचा फोटो आहे. ओके, सो लेट स्टार्ट विथ पार्ट 3. आम्ही पहाटे साधारण खूप लवकर उठलो होतो. 5, 5:15 5 वाजता आम्ही उठलो होतो आणि उठल्यानंतरच आम्ही थोडस शेकोटी वगैरे केली, कारण थंडी होती बऱ्यापैकी. बाकी मग इकडचे तिकडचे प्रोग्राम सकाळचे उरकून निघालो होतो आम्ही. आम्हाला सूर्योदय गाठायचा होता, त्यामुळे थोडी घाई केली आणि अंधारातच आम्ही निघालो. टॉर्च वगैरे सगळ्यांकडे होते. बॅगा आम्ही टेंटमध्येच ठेवल्या आणि कात्राबाईच्या दिशेने निघालो होतो. तर अंधारातच आम्ही कात्राबाईच्या पायथ्याला इथे एक हनुमानाचं मंदिर किंवा देवस्थान आहे तिथपर्यंत पोहोचलो. खूप सकाळ होती, त्यामुळे एकदम फास्ट चालत होतो आम्ही. तर इथून पुढे वरती तीव्र चढ चालू होतो कात्राबाईच्या डोंगराचा. स्वतः त्यानंतर जेव्हा आम्ही मागे वळून बघितलं तेव्हा इकडे हा सगळ्यात वरती दिसतोय तो गवाळदेव आहे आणि त्याच्या मागे घनचक्कर वगैरेची डोंगर दिसत होते. एकदम पुसटशी अशी शेड सूर्योदयाची तयार झाली होती. आणि थोडं जेव्हा आम्ही एकदम टॉपला पोहोचलो तेव्हा सूर्योदय ऑलमोस्ट झालाच होता. पण त्या डोंगरांमुळे तो वाढला होता. आणि मग इथेच आम्ही थांबलो. इथे स्पॉट खूप छान होता आणि बरोबर त्या गवळदेवच्या मागणं आम्हाला सूर्योदय दिसला असता. सो ही फ्रेम बऱ्याच ठिकाणी मी यूज केली आहे. वॉलपेपरला, गिरिदर्शनच्या एक्झिबिशन्स मध्ये सुद्धा आम्ही ही डिस्प्ले केली होती. खाली असवले मामा बसलेत, मध्ये रोहित आहे आणि उजव्या साईडला सारंग आहे. तर हा फोटो मी एकदा जरा मोठा दाखवतो. मी फेसबुकवरती फोटो मागच्या गोष्टी म्हणून एक अल्बम पण सुरू केला होता की मोठमोठे ब्लॉग नाही तर ऍटलिस्ट एक सिंपल फोटो आणि त्याच्या मागची एक छोटीशी गोष्ट मित्रांना सांगायची. तर त्याच्यामध्ये हा पहिला फोटो मी टाकला होता की 2023चा सगळ्यात सुंदर सूर्योदय. आणि खरंच तसंच होता तो का
बऱ्याचदा असं होतं की ट्रेकला म्हणजे ट्रेकला तर असे व्ह्यू मिळतच असतात. पण सूर्योदयाचे जास्त करून मिळत नाही कारण आपण सनसेटला जास्त जात असतो. कोकण कड्याचा जसा सनसेट फेमस आहे तसा हा काहीसा आम्हाला तिथे सूर्योदय छान मिळाला होता. सूर्य पूर्ण वरती आला इकडे. हा, ही एक फ्रेम मला खूप छान मिळाली होती. असवले मामा तिकडे भंडारदऱ्याच्या पाण्याकडे बघत होते. त्यांची शाल, तो टिपिकल स्वेटर, कानटोपी. थंडी खूप होती कारण त्या दिवशी सुद्धा. असं बराच वेळ आम्ही इथेच छान बसलो होतो. सगळे नजारे बघत आणि मग जसं थोडंसं सूर्य वरती आला, तसं मग आम्ही पुढे कात्राबाईच्या पलीकडच्या टोकाला जायला निघालो होतो. हा जो फोटो आहे इथे तो सूर्य पूर्ण थोडा वरती आलाय आणि इथे आम्ही निघालो होतो. सारंग थांबला होता तिथे. सो त्याची एक छान फ्रेम इथे मिळाली होती. थोडंसं पुढे गेल्यानंतर डाव्या साईडला आजोबाचा भाग दिसायला लागला होता म्हणजे या पलीकडच्या साईडला सूर्योदयाच्या ऑपोजिट साईडला. जर आपण मॅप ओपन केला तर इकडे आम्ही पोहोचलो होतो साधारण या बाजूला. कात्राबाईच्या पलीकडच्या टोकाला जेव्हा आम्ही जायला निघालो तेव्हा या साईडला आम्हाला आजोबा दिसत होता आणि जर पलीकडे बघितलं तर आता रतनगड एकदमच स्पष्ट दिसायला लागला होता. आणि मेन म्हणजे सूर्योदय जस्ट होत होता त्यामुळे रतनगडच्या मागची जी AMK आणि कळसुबाईची रेंज आहे ती एकदम परफेक्ट दिसायला लागली होती. मागचा जो सनसेटचा फोटो होता त्यात ते इतकं स्पष्ट नव्हतं म्हणून मी काही जास्त सांगितलं नव्हतं. पण आता ह्याच्यामध्ये तो मदन जो झाकला गेला होता अलंगच्या मागे तोही एकदम क्लिअर दिसतोय. सो हा इकडे छोटा कुलंग, कुलंग, त्यानंतर हा कमी हाईट वाटते पण तो आहे उंच तो मदन, अलंग, त्याच्यानंतर इकडे हे किरडा, साकिरा. हो, तुम्हाला मी ते ओपनच करून दाखवतो. हा, तर अलंगच्या शेजारी जो आहे हा तो काटीरा आहे. त्यानंतर हा किरडा आहे. हा उंच जो आहे तो साकिरा आहे आणि इथे हा सिंदोळा आहे. सिंदोळा नावाचे बरेच आहेत आय थिंक. कळसुबाई या फोटोमध्ये नाहीये मी एकदम. हा, इकडे कळसुबाई पण दिसतोय. तर आता कात्राबाईच्या त्याला असा एक थोडासा व्ही शेप व्हॅली आहे कात्राबाईची. तर त्याच्याबरोबर इकडच्या टोकाला आम्ही आलो होतो. हे बघा इकडनं. सो आता रतनगड थोडासा मागे सोडला होता आम्ही या बाजूला आणि खुट्टा कळसुबाईची रेंज सुद्धा मागे दिसत होती. बरोबर सूर्य आमच्या मागे होता इकडनं आणि हा फोटो ऍक्च्युली आम्हाला सूर्योदयाचा रतन खूप आवडतो. म्हणजे रतनगड हे जे नाव सार्थक होतं ना ते या फोटोमधनं क्लिअर दिसतं की सूर्योदय त्याच्या सूर्यकिरण त्याच्यावर पडतायत आणि तो छानपैकी असा सोन्यासारखा चमकतोय. जसं लक्ष्मी रोडच्या एखाद्या ज्वेलर्सने अगदी तासून त्याला सोनेरी बनवलाय ना इतका तो छान चमकत होता. मी त्याला झूम करून बघितलं ना, हे बघा. इव्हन इथे कळसुबाई पण व्यवस्थित दिसतोय. हा थोडासा अजून झूम मधला फोटो आहे. तर सूरज मालुसरे आणि म्हणजे त्यांची जी टीम आहे त्यांनी ही कात्राबाईची घळ पहिल्यांदा पूर्ण उतरली होती आणि आय थिंक रिसेंटली त्यांनी क्लाइंब सुद्धा हा अटेम्प्ट केला होता. रतनगड, कात्राबाई, आजोबा याच्या अधूनमधून म्हणजे ह्या खिंडींच्या मधून खूप वाटा या आहेत.
आणि त्याचे ट्रेक हे थोडे डिफिकल्टी लेवल हाय असणारे आहेत. हा एक प्रॉपर जो फोटो आहे त्यात कात्राबाईच्या जी दरी आहे त्याचे असे कातळ तासल्यासारखं दिसतं पलीकडनं का रतनगडवरनं ते इथनं प्रॉपर आम्हाला दिसत होतं की लिटरली हा एक टप्पा त्याच्या खाली एक टप्पा असं पडताना दिसत होता. सो हा फोटो आय एम नॉट शुअर सारंग घरी दाखवेल आईला काकूंना का नाही. बट अशाच प्रकारे आम्ही बघत होतो कारण ही खूपच खोल व्हॅली होती. मागे हा आजोबा दिसतोय. इवन माझा आत्ताचा व्हॉट्सअपचा डीपी पण हाच आहे. मध्ये जो डोंगर आहे त्याला करोंधा किंवा काही ठिकाणी करांडा असंही नाव आहे. तर आता मी थोडस त्याचं एक जॉग्राफी सांगतोय. एक सेकंड. हा एक फोटो एक अप्रतिम आला होता की इथे सगळ्यांनीच काढून घेतला हा. कात्राबाईच्या एकदम माथ्यावर उभं राहून ह्याचे ते 3 टप्पे दिसत होते. इवन माझा एक मित्र आहे नील जोशी जो US मध्ये असतो. त्याने पण मला फोटो टाकल्यावर मेसेज केला होता की अरे हे एकदम कोलरड्याला जे हॉर्सशू बेंट आहे त्याच्यासारखंच दिसतंय. म्हणलं अरे तो खरंच हॉर्सशू बेंट आहे फक्त त्या या साईडचा तो बेंट दिसत नाहीये वरनं. ड्रोन शॉट मधनं तो एकदम परफेक्ट दिसेल. हा हा या फोटोमध्ये मला असं सांगायचं होतं की कात्राबाई आणि हा मधला जो डोंगर आहे करांडा त्याच्यामधनं जी घळ गेली आहे त्याला कळमंजाचा दार असं नाव आहे. आणि इवन करोंडा आणि आजोबा त्याच्यामधनं खाली ढेकणातनं एक वाट जाते ती गुहिरीची दार आहे. आजोबाच्या त्या साईडला एक पाथराघाट म्हणून एक वाट आहे जी प्रचंड अवघड आहे. तर अशा काही घाटवाटा या 2-3 डोंगरांच्या अधूनमधून जातात. इवन यावर्षी आम्ही कळमंजाचा दरा आणि गुहेचे दार प्लॅन करायचा अटेम्प्ट केला होता बट तिथे अजूनही गवत किंवा आहे आणि ओलं आहे असं आम्हाला कुमशेतमधनंच कळलं होतं त्यामुळे मग आम्ही तो प्लॅन स्किप केला. इथे प्रॉपर त्या कात्राबाईचे जे टप्पे आहेत म्हणजे असं लिटरली घासून एकदम टोकदार करावेत तसे ते दिसतात आणि ते बघतानाच इतकं भयानक वाटतं वरनं. लिटरली एक 2 मिनिटं डोकावलं तरी गरगरायला लागेल. ज्याला व्हर्टिगो आहे त्याला तर खूपच गरगरायला लागेल. इव्हन कोकण कड्याला पण जेव्हा आपण वाकून पाहतो तेव्हा इतकं वाटत नाही. जितकं मला इथनं वाकून पाहिल्यावर खोल वाटलं होतं. म्हणजे ते आहेच खोल त्याच्यापेक्षा. सो इकडे मागच्या साईडला जेव्हा कुमशेतची बाजू दिसते तेव्हा हे टोकं दिसतात. वाकडीचा खुट्टा, हा मधला बुधल्या आणि मळा डोंगर. हे आम्ही टेंटकडे रिटर्न येताना काढलेले फोटो आहेत. सो आता आमची थोडा रिटर्न जायचा प्लॅन सुरू झाला होता. ओके. हा फोटो जो आहे ना तो आम्ही 1-2 बऱ्याच ठिकाणी तुम्ही हे पाहिलं असेल. तर जी फॉरेस्टची हद्द असते ना ती ती समजण्यासाठी हे बऱ्याच ठिकाणी दिसतं. म्हणजे इव्हन जावळीत साताऱ्या साईडला पण आम्हाला हे दिसलं होतं आणि ते विचारलं आम्ही काही लोकांना सर तर ते फॉरेस्टच्या लोकांना हद्द समजण्यासाठी ते करतात असं त्यांनी आम्हाला सांगितलं. ही आमची येतानाची वाट होती आणि हा फोटो कुठला आहे तो मी सांगतो तुम्हाला. आणि ह्यात माझी बॅगमध्ये काय अडकवलं ते तुझं सांगतो. तर आम्ही जेव्हा रिटर्न येत होतो तेव्हा एक पलीकडच्या साईडने फुगा हवेतनं उडत आमच्या कॅम्पच्या दिशेने आला होता. बहुतेक कोणीतरी ते जे भंडारदऱ्याला कॅम्पिंग करतात ना त्यांच्यातल्या कोणीतरी तो सोडला असावा. आणि आसवले मामा जे आहेत त्यांची एक छोटी मुलगी पण आहे. तर त्यामुळे ते फुग्याच्या मागेच लागले होते की नाही मुलीला आवडेल माझ्या त्यामुळे मी ते घेतो म्हणून ते काट्यात घुसून त्यांनी तो फुगा शेवटी काढलाच त्या झाडावरनं म्हणजे तो बराच आत अडकला होता. पण आता घेऊन कसा जायचा म्हणून मग मी तो माझ्या बॅगेच्या असा वरती अडकवला.
त्यानंतर जाताना आम्हाला याच्याकडे 2 ऑप्शन होते. तर आसवले मामांनी असं सजेस्ट केलं, की एक शॉर्टकट आहे. थोडासा अवघड आहे, बट आपण जाऊ शकतो. तर आम्ही हो म्हणलं त्या वाटेला. आणि त्याचं नाव मी एकदा चेक करतो. येस, येस. माडाची झोळ. माडाची झोळ एक ऑप्शन होता आणि दुसरा दाऱ्या घाटाने मग आम्हाला कुमचेतला उतरायचं होतं. तर माडाची झोळ मधून बरीच घनदाट झाडी होती आणि तोपर्यंत तो हा फुगा जो होता तो फाटला वाटेमध्ये. कारण आम्ही खूप फास्ट चाललो होतो आणि स्पीड कमी झाला असता तर मी मागे पडत होतो. तर इकडे आम्ही पाणी भरून घेतलं. ही ती वाट होती. माडाची झोळ जी होती ना. दोन्ही साईडनी खूप उंच झुडपं वाढली होती. तर इथे पाणी भरून घेतल्यानंतर रोहित जिथे दिसतोय तिकडनं आम्हाला वळायचं होतं. आणि मागच्या साईडला जर तुम्ही पाहिलं इकडे तर करोंडा आणि त्याच्या मागे आजोबा सुद्धा दिसतोय. इथनं थोडासा अ, उतार खूप जास्त झाला होता. जेव्हा आम्ही ते पाणी भरून घेतलं आणि पुढे कुमशीतच्या दिशेने निघालो तेव्हा. हे बघा या साईडला. सो ही वाट थोडीशी अवघड होती. आता हा जो टप्पा तुम्हाला दिसतोय इथे राईट साईडला पूर्ण एक्सपोजर होतं. म्हणजे आम्ही या साईडनी कुमशेतकडे येत होतो. हे असं. हा तर इथला जो पॅच आहे, एरो माझा दिसतोय तो. तर तिथे खाली पूर्ण एक्सपोजर होता. सो हा एकच स्पॉट असा होता की या वाटेवर थोडा डिफिकल्ट वाटेल काही लोकांना. बाकी तसं नॉर्मलच होतं. हा मी व्हिडिओ काढलाय. हा तर इथे थोडासा एक्सपोजर होता, पण बाकी नॉर्मलच होता. हे 3 सुळके आम्हाला वरनं सुद्धा दिसले होते आणि त्याचे लोकल नावं पण छान आहेत. एक म्हणजे वाकडीचा खुट्टा, हा मधला बुधल्या, सॉरी मळा आणि तिकडचा बुधल्या. हे पण आम्हाला आसवले मामांनीच सांगितलं. हे उतार पूर्ण आता तीव्र झाला होता कारण गाव जवळ येत चाललं होतं. आणि शेवटी आम्ही कुमशेतच्या जवळपास पोहोचलो होतो. ही आसवले मामांची मुलगी अनुश्री. ती मांजरीशी खेळत होती आणि 2 दिवसांनी बाबा दिसल्यामुळे एकदम खुश झाली होती. मी जेव्हा पोहोचलो तेव्हा तिच्यासाठी आणलेला फुगा एकदमच फाटून गेला होता. बट तरी ती काहीतरी आणलंय म्हणून खुश झाली होती. आणि तिला चॉकलेट दिल्यावर तर अजूनच हे बघा एकदम खुश झाली होती. हे कुमशेत गावातलंच काही अवशेष होते. काही विरगळ होत्या, काही काही सतीशिळा होत्या. आणि मग नंतर आम्ही इकडे गावाच्या बाहेर पाण्याचा एक झरा होता तिकडे छान डुबक्या मारल्या आणि पुण्याकडे निघालो होतो. तर एकूणच हा ट्रेक फार सुंदर झाला होता. खास करून कात्राबाईवरनं जो आम्हाला सूर्योदय दिसला होता ना, त्याला खरंच काही तोड नव्हती. इकडे शांतपणे जेव्हा आपण बसलो होतो ना, तर नंतर घरी एक पुस्तक आहे माझ्याकडे शांता शेळकेंचं आणि त्याच्यामध्ये डोंगरावर नावाची एक छान कविता आहे. अगदी रिलेट होईल असे काही काही त्यातले पॅराग्राफ आहेत. सो मी एक तुम्हाला रीड करून दाखवतो त्याला. सो इट गोज, डोंगरावर सपाट जागी मी उभी, वर ओथंबलेले आभाळ, स्वच्छ निळाईत डवरून आलेली ढगांची शुभ्र माळ, सुसाट वारे अंगाला झोंबणारे, पदर खेचणारे आग्रही, प्रत्येक गवत पात्यावर तिरप्या सूर्यकिरणाची सोनेरी सही, छाती भरभरून घेतला श्वास मी, प्यायले निर्भर वारा, डोळे विस्फारून आता भिनवला, भिनवला आसवंत सारा. वाटले मला मी साऱ्या जगाहून उंच, अस्पर्श अलग,
उजळून आली आतून आतून एक अलौकिक झगमग. दूर खाली दरीत अनामिक गाव, भातुकलीच्या खेळात मांडलेले, तिरप्या उन्हाचे झोतच्या झोत वरून खाली सांडलेले. विश्वाकार व्यथा सामावली संपुटात, गेली पार वाहून, दैवी समाधानात निघाली अवघी अंतःसृष्टी नाहून. आला तसाच तो क्षण कालप्रवाहात वाहून गेला. सुख इतके साधे असते तेव्हाच कळले नव्हते मला. हे एक गोंदण म्हणून पुस्तक आहे शांता शेळकेंचं. सो अशा बऱ्याच गोष्टी ट्रेकला गेल्यावर रिलेट होतात. ओके, हे सगळं होतं भैरवगड टू कात्राबाई बद्दल, आणि असे भरपूर ट्रेक शेअर करायची इच्छा आहे. सो पुढचा जो पार्ट असणार आहे तो म्हणजे राजधेर, कोलधेर आणि इंद्राई, नाशिक मधली जी रेंज आहे त्याच्यातला हा काही पार्ट असणार आहे. मी जसं म्हटलं होतं गार्मिनचं मी थोडं काही सांगणार होतो, बट आता आय थिंक जास्त वेळ झाला असेल. बट गार्मिनचा बराच उपयोग आम्हाला होतो अनेकदा रिट्रेस करताना किंवा इवन हाईट चेक करताना. तर या ठिकाणी गवाळदेव, हे बघा गवाळदेव जर बघितला तर त्याची हाईट 1726 मीटर पर्यंत जाते, 1724 पर्यंत जाते. बट ॲव्हरेज सगळ्यात जास्त उंच तीच आहे गवाळदेव. इव्हन घनचक्कर 1680 वगैरे मीटर दाखवत आहे. कात्रबाई थोडस खालती असेल इकडे, 1420 वगैरे. ओके, सो आम्हाला गार्विनचा बराच उपयोग होतो. नेक्स्ट टाइम पासून थोडा ऑडिओ आणि बाकीच्या प्रेझेंटेशन वरती सुद्धा वर्क करायचा प्लॅन आहे. लेट्स सी. थँक्यू.